उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घेणार ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक। निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदे करणार मार्गदर्शन। संध्याकाळी टिपटॉप प्लाझा इथे बैठकीचं आयोजन। मुंबई महापालिका निवडणूक जाहीर होतात आदित्य ठाकरे मुंबईतील ठाकरे सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार। वरळी डोममध्ये शिवसैनिकांना करणार मार्गदर्शन। मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको। मुंबईत अज्ञातांकडून बॅनरबाजी करत ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा। जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार, असा बॅनरवर उल्लेख। नागपुरात भाजपचं एकला चलोरेचं धोरण असल्याची शक्यता। लोकसभा आणि विधानसभेला युती करणं योग्य, मात्र महापालिकेची निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक। आता नागपुरात कुठलीही युती नको, भाजप आमदार कृष्णा खोपडेंचं मत। राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना मुंबईत प्रचारासाठी येण्याची विनंती करणार। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची माहिती। काँग्रेसकडे मुंबईत फारसं काही राहिलं नाही, त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवली काय नाही लढवली काय फार फरक पडत नाही। मुंबई महापालिका स्वतंत्र लढण्याच्या वर्षा गायकवाड यांच्या भूमिकेवर अशोक चव्हाणांची टीका। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न। धुळे महापालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास संपूर्ण 74 जागांवर निवडणूक लढवणार। शिंदेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात निर्धार। सांगलीच्या मिरजमधील माजी महापौरांसह 15 जण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर। रात्री पुण्यात अजित पवारांची भेट घेतली। भाजप काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित सर्व माजी नगरसेवकांचा लवकरच पक्षप्रवेश। नांदेडमध्ये काँग्रेसला धक्का। माजी महापौर जयश्री पावडे आणि तालुका अध्यक्ष निलेश पावडेंचा भाजपात प्रवेश। भंडाऱ्यात 2 प्रभागात निवडणुकीची रंगत वाढली। भाजप उमेदवाराचा कार्यकर्त्यांचा डोर टू डोर प्रचार। नगरपालिकेच्या 2 प्रभागांसाठी 20 डिसेंबरला मतदान। नाशिक महापालिकेसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती। 122 जागांसाठी 1000हून अधिक अर्ज। इच्छुक उमेदवारांच्या तोंडी मुलाखती घेण्यात आल्या। नाशिक महापालिकेत मनसेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी तयारी। मनसे कार्यालयाच्या बाहेर मंडप उभारण्याची तयारी। राज्यातील 29 महापालिकांसह नाशिकच्या मालेगाव महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं। मालेगाव महापालिकेत 21 प्रभागातील 84 नगरसेवकांसाठी निवडणूक। नाशिकच्या मालेगावात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेची अंमलबजावणी। मनपाकडून राजकीय बॅनर आणि झेंडे काढायला सुरुवात। यवतमाळमध्ये भाजप शिंदेसेना काँग्रेसकडून मतदारांचे फोटो असलेल्या वोटर स्लिप वितरित। हा प्रकार डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्याचं उल्लंघन करणारा। निवडणूक विभागानं कारवाई करावी। ठाकरे सेनेचे संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांची मागणी। निकटवर्ती मनीष दळवींवर आरोप केल्यानंतर आमदार नितेश राणेंची राजन तेलींना सोशल मीडियावरून समज। महायुतीत चांगलं वातावरण राहण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत। वैयक्तिक अजेंडा येता कामा नये। टीका करायची गरज नाही, नितेश राणेंनी फटकारलं। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर मुंबईतील रहिजा रुग्णालयातली यशस्वी शस्त्रक्रिया। सामंतांच्या प्रकृतीत सुधारणा, डिस्चार्ज देणार, सूत्रांची माहिती। युवा स्वाभिमान पक्षाच्या सचिन भेंडे यांची स्तुती करताना नवनीत राणांचा भाजपच्याच तुषार भारतीयांवर निशाणा। अमरावतीमधील भूमिपूजनाच्या कार्यक्रमात तुषार भारतीय यांचं नाव न घेता स्वयंघोषित नेता म्हणून संबोधलं। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात तलवाडा इथे विविध विकास कामांचं लोकार्पण। आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडलं लोकार्पण। बीडच्या गेवराईत भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे भाऊ बाळराजे पवार यांना अटक। बाळराजेंनी माजी आमदार अमरसिंग पंडित यांच्या स्वीय सहाय्यकांना मारहाण केली होती। नागपूरमध्ये कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्रात ओझोन वायूची गळती। 7 क्रमांकाच्या वीज निर्मिती युनिटमधली घटना। 18 कामगारांना श्वसनाचा त्रास। पुणे पोलिसांच्या कामगिरीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची नाराजी। कायदा आणि सुव्यवस्था उत्तम ठेवण्याचा आमचा प्रयत्न। शहरात कोयता गँग दिसली तर काही खरं नाही, अजित पवारांची पुणे पोलिसांना समज। धाराशिवमध्ये पवनचक्की आणि शेतकरी वादात 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू। मोबदला न मिळाल्यानं पवनचक्की कंपनीच्या विजेच्या तारा कापण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू। कोल्हापुरातील निवृत्त प्राध्यापक पुन्हा एकदा सायबर चोरट्यांच्या रडारवर। राजारामपूर येथील निवृत्त प्राध्यापकाला एकूण 80 लाख रुपयांचा गंडा।
मुंबईतील व्यावसायिक सोन्याचे खोटे दागिने विकणाऱ्या टोळीला मालाड पोलिसांकडून अटक. टोळीनं 25 लाखांचे खोटं सोनं देऊन फसवणूक केल्याची माहिती. मध्य प्रदेशातील सागवान तस्करीचा सिंडिकेट भंडारा वनविभागाच्या जाळ्यात. मध्य प्रदेशातील सागवान वृक्षाची अवैध वृक्षतोड करून महाराष्ट्रात विक्री केली जायची. सोलापुरात 50,000ची लाच घेताना नायब तहसीलदारला रंगेहात पकडलं. चंद्रकांत हेडगिरे या नायब तहसीलदारवर पुणे एसीबीची कारवाई. कोल्हापुरातील निवृत्त प्राध्यापक पुन्हा एकदा सायबर चोरट्यांच्या रडारवर. राजारामपुरीतील निवृत्त प्राध्यापकाला 79 लाख रुपयांचा गंडा. मुंबईतील व्यावसायिकाला सोन्याचे खोटे दागिने विकणाऱ्या टोळीला मालाड पोलिसांकडून अटक. सोलापुरात 50,000ची लाच घेताना नायब तहसीलदारला रंगेहात पकडलं. शिक्षक भरती 2025 पवित्र पोर्टल नोंदणी प्रक्रिया सुरू. अभियोग्यता परीक्षा पास केलेल्या विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करता येणार. एबीपी माझानं 2 दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांची परिस्थिती दाखवली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 14 ते 16 जानेवारी दरम्यान होणाऱ्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याची तयारी. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णय. राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील समितीला मुदतवाढ. 4 जानेवारी 2026 पर्यंत अहवाल सादर करण्यास मुदत. अहिल्यानगरमधील अकोलेकरांचा रेल्वे मार्गासाठी एल्गार. हजारो नागरिकांचा संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा. परभणी एसटी आगारासाठी पहिल्या 10 इलेक्ट्रिक वातानुकूलित बस दाखल. सुसज्ज चार्जिंग स्टेशनही तयार. पुण्याच्या राजगुरुनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती लागल्यानं रस्त्यालगत पाण्याचे फवारे. ये-जा करणाऱ्यांना दुचाकी आणि कार चालकांनी पाण्यातून जाऊन फ्री कार वॉशचा अनुभव घेतला. आयुष्मान भारत गोल्डन कार्ड नोंदणी आणि वितरणात गडचिरोली जिल्हा राज्यात द्वितीय. आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोली टीमचा गौरव. गोंदियात नवरदेव लग्न मंडपात जाण्यापूर्वीच बालविवाह थांबवला. दामिनी पथक, महिला बालकल्याण विभाग आणि इंडियन वेलफेअर सोसायटीची संयुक्त कारवाई. पुण्यातील भीमाशंकर मंदिरात सुरक्षा रक्षकाची भाविकांवर दादागिरी. भाविक कुटुंब बुलढाणा जिल्ह्यातलं सुरक्षा रक्षकाचा दादागिरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल. अहिल्यानगर जिल्ह्यात 3 महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू. 3 महिन्यात तब्बल 34 बिबटे जेरबंद. अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यात पडेगाव शिवारात बिबट्या जेरबंद. वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. सारंगखेड्याच्या अश्व बाजारात 606 गुणांच्या विक्रीतून 3,30,50,000ची उलाढाल. यंदा 5 कोटीपेक्षा अधिकची उलाढाल होणार असल्याचा अंदाज. माधुरी हत्तीला कोल्हापुरातील नांदणी मठात आणण्याचा मार्ग मोकळा. मठाच्या जागेत पुनर्वसन केंद्र उभारण्यास परवानगी. मुंबईत पार पडलेल्या सुनावणीत माधुरीच्या आरोग्याबाबत सकारात्मक माहिती. घनदाट धुक्यामुळे उत्तर भारतात हायवेवर अपघातांची मालिका. 20 पेक्षा जास्त वाहनांची एकमेकांना धडक. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत नीचांकी पातळीवर. एका डॉलरची किंमत ₹90.56 इतकी. बांगलादेश आणि नेपाळनंतर आता बल्गेरियातील सरकार जेनझीच्या आंदोलनामुळे कोसळलं. तरुणाच्या आंदोलनामुळे सरकार पडण्याची युरोपमधली पहिलीच वेळ. इंडोनेशियातील पूर परिस्थिती नियंत्रणाबाहेर. पुराच्या पाण्यानं सुमात्रातील नागरिकांचं प्रचंड नुकसान. शेकडो घरं उद्ध्वस्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.